चला आपण मॅचला सुरुवात करूया. मीना संघाने टॉस जिंकलाय, गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. सलामीची जोडी पाहूया कोण येते बॅटिंग साठी मैदानामध्ये. डॅक्स मॉन्स्टर या संघाकडून. साठी मस्ट बी नसेल. जर हा सामना जिंकले तर या स्पर्धेमध्ये राहतील, अन्यथा नेट रन रेटचा विचार करावा लागेल. प्रजेश पाटील पहिलाच बॉल क्लीन बोल्ड. विकेट पतन पहिल्याच बॉलवर दांडी गुल केली आहे बॅटरची. डॅक्स मॉन्स्टर संघाचा आयकॉन खेळाडू शायझान येतो मैदानामध्ये बॅटिंग साठी. खेळून काढलाय. या बॉलला दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल, नकार दिला बॅटरने. चांगली गोलंदाजी सुरू आहे प्रजेशच्या माध्यमातून. चांगला बॉल होता, पुन्हा एकदा ड्राईव्ह केलं कव्हर रिजन मध्ये सिंगल. आणखी एक चांगला बॉल घ्या. हर्षलच्या हातामध्ये तो बॉल आला नाही. चांगली गोलंदाजी सुरू आहे. प्रवेशच्या रूपात मागच्या मॅच मध्ये सुद्धा एक ऑप्शन होता गोलंदाजीसाठी. मयूरच्या दिशेने गेले पण 11 धावा त्या डिफेंड झाल्या नाही. आता मात्र थोडासा हताश असेल, निराश असेल भाऊ. पुन्हा एकदा हलक्या हाताने खेळून काढला या बॉलला. सिंगल इथेही आली आहे. एक शेवटचा चेंडू शिल्लक. धावसंख्या जर पाहिली तर धावसंख्या झाली आहे 5. पुन्हा एकदा टॅप करण्याचा प्रयत्न. चांगली फिल्डिंग. मयूरची षटक संपलं. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या झाली आहे 5. आयकॉन आणि कर्णधार केटीला गोलंदाजीसाठी बोलवले. दुसरं षटक घेऊन संघाचं दुसरं वैयक्तिक पहिलं. राईट हँड राऊंड द विकेट येईल केटी गोलंदाजीसाठी. टॅक्स मॉन्स्टर पहिल्या षटकामध्ये फक्त 5 बनवल्यात. स्लोवर झेल घेण्याची संधी. विकेटचं पतन. पहिलाच झटका पहिल्याच बॉलवर लागतोय टॅक्स मॉन्स्टर या संघाला. दुसरा झटका माफ करा. पहिल्या षटकामध्ये एक विकेट आल्यानंतर आणखीन एक विकेट. लेफ्टी बॅटर प्रतीक जामगावकर, डॅशिंग पर्सनॅलिटी, डॅशिंग बॅट्समन येतोय मैदानामध्ये. डावखुरा बॅटर.
हलका हाताने खेळून काढला. क्या बात आहे, चांगला फटका गॅप मध्ये खेळून काढलाय, पण बॉल आतमध्ये आलाय. एकच धाव. कडा तर बिहाइंड विकेटचं पतन. फैजान बाद होतोय. विकेट करण्याचा प्रयत्न केला. आणखीन एक झटका बॅक टू बॅक. नंतर आणखीन एक विकेट. लागोपाठ ही दुसरी विकेट पटकावतोय केटी. बॅटर दोन्ही लेफ्टी बॅटर आता मैदानामध्ये. झाला असता हॅट्रिक झाली असती गोलंदाजाची. मात्र पंच दंडित करताय. नो बॉल, हाफ ट्रॅकर बॉल. अर्धा विकेट वर टाकलेला हा बॉल पंचांनी नॉट आउटचा इशारा केलाय. चला नो +1 येणारा बॉल फ्री हिट. चा बॉल झेल तर नक्कीच झालाय, पण एकदा मिळते. 10 धावा झाल्या. 10 2 षटकांच्या अखेरीस 10. आयकॉन प्लेअर गोलंदाजीसाठी आलाय आदित्य भाऊ. इथे मात्र विकेट येते स्टंपिंगच्या स्वरूपात. या षटकाच्या पहिल्याच बॉलवर विकेट प्राप्त करतोय भाऊ. हर्षल न्यू बॅटर मैदानामध्ये. लेक्सच्या बाहेर वाईटच्या स्वरूपात ही धाव. बॉल येणारा बॉल फ्री हिट. आणखीन एक करा बॉल. आणखीन एक लेग स्टंपच्या बाहेर. भाऊचा आणखीन एक एक्स्ट्रा बॉल. आडव्या बॅटने खेळलाय मिड विकेट रिजन मध्ये. या बॉलला पाठवलंय, सिंगल आली आहे. एकच धाव मिळेल. प्रतीक मात्र आता स्ट्राईक एंड वर. व्हाईट बॉल. ओहो आणखीन एक वाईड. बॅटने खेळलाय. रनआउटची संधी भाऊने कलेक्ट केला असता तर निश्चितच विकेट आली असती.
ऑफ केलाय. नो मॅन्स लँड मध्ये हा बॉल पडला, एक धाव मिळते. अशा पद्धतीने षटक मात्र संपतंय. 3 ओव्हर 16 धावा. पहिल्या षटकात 5, दुसऱ्या षटकात 5, तिसऱ्या षटकात आलं 6. 3 ओव्हर 16. चौथं षटक चांगल्या पद्धतीने खेळून काढले. या बॉलला प्रतीकला जास्तीत जास्त स्ट्राईक कव्हर आणण्याचा प्रयत्न सुरू आहे. सर्व बॅटने खेळलेला फटका. धावा येत नाहीये. धावा कुठून तरी शोधून आणाव्या लागतील आणि या संघाचा आयकर खेळाडू सुद्धा मिसिंग आहे, पंकज यादव. कुठेतरी त्याची कमी जाणवते डॅक्स मॉन्स्टर या संघाला. संख्या झाली 19. 19. चौथं षटक मार्गस्थ. ऑफ लॉकर मध्ये टाकलेला बॉल होता. फिल्डिंग करण्याचा चांगला प्रयत्न केला. शाबासकी सुद्धा मिळाली भाऊकडून. धावसंख्या झाली 20. एकदा चांगला टाकलेला बॉल खोदून काढलं प्रतीकने. एकच धाव मिळते. षटक मात्र संपते. धावसंख्या झाली 21. 4 षटक 21 धावा. निखिल निकम मोबाईल जर मिळाला असेल तर द्या. अखेर त्या पारीचा अंत झाला. मोठे फटके शोधत होता प्रतीक. मोठे फटके आले नाही. चौथ्या ओव्हर नंतर तो बाण तुटला आणि तो बाण सरळ खेळाडूच्या हातामध्ये जाऊन थांबला. विकेट आली आहे, मोठी विकेट. डॅक्स मॉन्स्टर संघाची. शेखर न्यू बॅटर आता मैदानामध्ये येतोय. पाचवं षटक. पहिलाच बॉल इन साइड एज. कोणती धाव मिळत नाहीये. क्लिक केलं मनगडाच्या साह्याने. सिंगल आली आहे. बॉल होता. कोणतंही प्रतिउत्तर नव्हतं बॅटरकडे या बॉलचं.
फील्ड क्या बात आहे यार. डायरेक्ट हिट पाहूया पंच काय इशारा करताय. विकेटचा पतन, रनआउट. क्या बात आहे हर्षल. चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. बॉल रोखलं, गोलंदाजाच्या मागे जाऊन सरळ थ्रो केला, विकेट वर आदळला. सय्यद न्यू बॅटर. शेवटचा चेंडू या षटकातील. त्याला षटक संपलंय. या षटकात आल्या फक्त 2 धावा. 5 षटकानंतर धावसंख्या झाली 23. अंतिम षटक. पहिलाच बॉल निखिलचा ब्लॉक होल मध्ये टाकलेला हा चेंडू. त्याला इथे सिंगल आली आहे. 24 धावा धावफलकावर लागल्या. शेवटचे 4 बॉल बाकी. निखिल बॉलिंग मार्कवर. सरळ बॅटने खेळलेला फटका. हर्षल सिंगल थांबली असती. हार्ड हिटिंग शॉट. सिंगल आली आहे. धावसंख्या झाली 25 धावा. बॉल्स टू गो. त्याला शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. वेल बोल्ड. अतिवेग. रनआउटची संधी. शेवटची विकेट होती आणि ऑल आउट झालाय संघ. सत्तावीस धावांचं लक्ष. 27 इज द टार्गेट. माफ करा, 27 धावा झाल्या. 28 धावांचं लक्ष आहे. त्याला 28 धावांचं लक्ष. सलामीची जोडी मैदानात उतरली. स्ट्राईक एंडवर मयूर. तर 28 धावांचा पॅडलॅक सुरू आहे 36 बॉल मध्ये. मयूर ऑन स्ट्राईक. मागच्या षटकामध्ये 11 धावा. मागच्या मॅच मध्ये 11 धावा.
रोखल्या गेल्या नाही मयूरच्या माध्यमातून आर आउटची संधी. नवीन बॅटर आयकॉन प्लेअर विना संघाचा भाऊ स्ट्राईक वर येतोय. पहिल्याच बॉलवर विकेट आली आहे. सय्यद अलीच्या अगेन्स्ट भाऊचा हा पहिला षटकार. पॉइंट मध्ये जातोय सिंगल येते. मात्र डॉट बॉल. षटक संपतंय. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या झाली 8. वीस धावांची गरज येणारा 30 बॉल मध्ये 30 चेंडू 20 धावा. शैजान बॉलिंग मार्कवर. चाबूक शॉट येतोय भाऊच्या बॅट मधून येतोय चौकार. पहिला बॉल बीट केलं होतं ऍक्शन आणि गतीने. त्यानंतर भाऊने बघितलं कशा पद्धतीची गोलंदाजी सुरू आहे आणि चौकार आलाय गॅप मध्ये. सिंगल आली आहे. इथे मात्र चांगला विकेट, चांगली कॅच पकडली विकेटच्या मागे मयुराने. कॉट बिहाइंड होतोय. नवीन बॅटर केटी स्वतः आता मैदानामध्ये. आडव्या बॅटने खेळलेला फटका गॅप मध्ये सगळ्या ग्राउंडच्या बाहेर. 6 धावांसाठी येतोय केटीच्या बॅट मधून हा षटकार. लेग स्टंपच्या बाहेर वाईड येतोय. आडव्या बॅटने खेळलेला प्रयत्न केला फ्रीडचा बॉल सिंगल येते. आउट है लगता है. क्या पता क्या है.
7 7 धावांची गरज. पहिलाच बॉल वाईडने सुरुवात होते. चांगल्या पद्धतीने खेळून काढले या बॉलला. सिंगल येते. 6 बनवायचे आहेत. व्हाईट बॉल. आणखीन एक वाईड. आता फक्त 4 धावांची गरज आहे. 4 बनवायच्या आहेत. 3 धावांची गरज. धावेची गरज. सिंगल इथे आली आहे. सामना बरोबरीने सुटलाय. 1 धावेची गरज. चला 2 बॉल बाकी आहे. 1 धावेची गरज आहे. वाईडने सामना संपलाय. कॉंग्रॅच्युलेशन व्ही मीना.